साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। माजी नगरसेवकासह 500 जणांनी बीआरएस पक्षात केले प्रवेश। सोलापूर सारखे मोठे शहर विकासापासून वंचित आहे। येथे शिकलेल्या मुलांना रोजगारासाठी परगावी जावे लागते। हे विदारक चित्र दूर करण्यासाठी बीआरएसच्या हाती सत्ता द्या, आम्ही शहराचा विकास तर करूच, शिवाय मोठमोठ्या आयटी कंपन्याही आणू, असे आश्वासन बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शनिवारी हैदराबाद येथे दिले। हैदराबाद येथील भारत राष्ट्र समितीच्या मुख्यालयात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह संतोष भोसले, जुगनू आंबेवाले आणि राजश्री चव्हाण या भाजपच्या माजी नगरसेवकांनी केसीआरच्या प्रमुख उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला। या प्रसंगी केसीआर बोलत होते। ते पुढे म्हणाले की स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही देशाचा म्हणावा तसा विकास झाला नाही। शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे। लोकांना पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत। महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला जनतेने संधी दिली, तरी देखील या राज्याचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत। अशीच परिस्थिती देशाच्या अन्य राज्याची आहे। तेव्हा भारतात क्रांती, परिवर्तनाची गरज आहे। परिवर्तित भारताच्या समस्याचे उच्चाटन करू शकतो, असे आश्वासन बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली।